नमस्कार. सिम्पली स्पिरिच्युअल पॉडकास्टमध्ये मी श्रद्धा पुन्हा एकदा घेऊन आले आहे एक नवीन एपिसोड. आणि आजची माझी गेस्ट आहे डॉक्टर रेवती देशपांडे ताई. तिने आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये आध्यात्मिकतेबद्दल आणि अष्टसात्विक भाव याबद्दल सखोल माहिती दिली होती. आणि आजचा पण जो टॉपिक घेतला आहे आम्ही तो पण खूप छान आहे. आपल्याला ऐकून बहुतेक माहिती असतं की जे संसारामधले दुःख आहे, त्रिविध ताप म्हणतात त्यांना, या दुःख म्हणतात. तर ते म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, हे असे तीन दुःख असतात. हे सगळ्याच प्राण्यांना त्यांच्या जीवनकालामध्ये किंवा त्यांच्या मृत्यूनंतरही ह्याच्यातनं जावं लागतं. तर ऐकून आपल्याला माहिती असतं, वाचनात थोडंसं कधीतरी कुणाकुणाच्या आलेलं असतं. पण आज रेवतीताई याच तिन्ही तापांबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. त्यात ती सांगणार आहे की हे नक्की काय असतात. आणि कुठलाही व्याधी असेल किंवा कुठलाही ताप असेल तर त्याच्यावर औषध नक्कीच असतं. तर आपण रेवतीताईला विचारू की या तापांपासून सुटका होण्यासाठी काही उपाय आहे का, आणि जर आहे तर ते म्हणजे काय. तर आता मी वेलकम करते सौ रेवती देशपांडे ताईला, आणि ती आपल्याला छान माहिती देणार आहे. नमस्कार रेवतीताई. नमस्कार. या पॉडकास्ट मध्ये आपली परत भेट आहे आणि खूप छान वाटतंय आणि आपण तयार आहोत दोघी आपल्या या संवादाकरता. हो, तर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुझं. आणि आज परत आपण एक खूपच छान टॉपिक घेऊन आलेलो आहोत. आणखी मला स्वतःला पण खूप उत्सुकता आहे ते जाणून घेण्याची. तर जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं लोकांना की जस्ट एक नावं सांगितले त्या टॉपिक काय आहे त्याचं, पण आता तुझ्याकडून आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला खूप आवडेल की आध्यात्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक हे जे त्रिताप आहेत त्यांचं नक्की काय अर्थ असतो. आपण आपल्या सद्गुरूंना वंदन करू. परमपूजनीय धर्म भास्कर समर्थ सद्गुरू श्री सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार. परमपूजनीय पूर्णेश्वरी अक्काई गुरुमाताच्याही चरणी साष्टांग नमस्कार. आपण हा जो आपला विषय घेतला आहे आजचा, तो तू म्हणाली त्याप्रमाणे की आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप हे तीन ताप आहेत. आपल्या पहिल्या पॉडकास्ट मध्ये स्मरण करून द्यावंसं वाटतं मला याच्या आधी, हा विषय सुरू करण्याच्या आधी, की आपण तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म शास्त्र म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, आणि याचा आपण विचारही आपल्या जीवनात कशाला करायला पाहिजे. तर मी असं तेव्हा सांगितलं होतं की आधी आत्मन है ना, आधी आत्मन म्हणजे आधी आपल्या आत्म्याचं आपण ध्यान करून घ्यायचं आहे. ते त्याला म्हणतात आपण अध्यात्मशास्त्रविद्या. मग हम्म. आत्मा म्हणजे काय, मग आता आपल्याला जेव्हा आपण सहजासहजी जेव्हा लहान असतो, लहान मूल असतो आपण, तेव्हा 25 वर्ष आपले पहिले अज्ञानातच जातात आपण, कारण या गोष्टींकडे तर लक्षही देत नाही जर आपल्याला तशा प्रकारचं वातावरण मिळालं नाही तर. म्हणजे गुरूंचं सानिध्य किंवा सत्संगाची सानिध्य किंवा तसं वातावरण, आणि सामान्यतः हे कठीण आहे म्हणतात, पूर्वजन्म पुण्याईच्या योगाने आपल्याला असे योग येत असतात आपल्या जीवनामध्ये. पण नाही आले तर आपल्याला हा विचारही येत नाही. आपण जन्म घेतो मनुष्य प्राण्यासारखं, आहार निद्रा भय मैथून अशा या चार क्रीडा करत सामान्यतः माणूस आपलं संपूर्ण जीवन घालवतो. आणि सतत या भय या स्थितीमध्ये तो आपलं जीवन वाया घालवतो असं संत आपल्याला सांगतात. आणि मग आधी आत्मन, मग ऐक ज्ञानाचे लक्षण आहे ना, ते समर्थ जे रामदास स्वामी आहेत ते आपल्याला दासबोध या ग्रंथामध्ये असं सांगतात की शुद्ध ज्ञान काय आहे, है ना. शुद्ध ज्ञान जे आहे, आपण म्हणतो ऐक ज्ञानाचे, त्यात शुद्ध ज्ञानाचा एक अध्यायच आहे किंबहुना. त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतात की आत्मज्ञान हे शुद्ध ज्ञान आहे. बाकी सगळं जे ज्ञान आहे, जे आपण लहानपणापासून आपल्या व्यावहारिक जगामध्ये घेतो, आई आपल्याला शिकवते कसं वागायचं कसं बोलायचं, सामान्यतः आपण सगळ्या क्रिया करतो, त्याच्यामध्ये ह्या ज्ञानाचा तो विचारही होत नाही. आणि संत आपल्याला या ज्ञानाकडे ओढून घेतात आणि ते आपल्याला म्हणतात की अरे तू विचार कर की आत्मा म्हणजे काय, पहावे आपण असे आपण तया नाव आत्मज्ञान. मग हे आत्मज्ञान जे आहे, ते आत्मज्ञान पहावे आपण असे आपण म्हणजे काय, आम्ही कोणाला पाहायचं, कोणता आत्मा कसा आहे तो,
कसं त्याचं ओळख करून घ्यायची, तर ते म्हणतात अरे आपण जेव्हा जन्माला आलो, तर आता हे जन्म जो आपला झाला तो का झाला, असे प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. त्याचं काही कारण हम्म. असेल, त्याची काही भूमिका असेल. उगीच तर काही जन्म घेऊन आणि मग हा सगळा पूर्ण आणि त्याच्यातले चढ उतार सगळे अनुभव घेऊन मरण येणार, हा तर काही नुसता ईश्वराचा काही हा काही विचार नाही आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागची त्याची खूप मोठी, याच्यात आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे. हा काही विशेष असा आपल्याला मानव देह मिळालेला आहे. तर हा जो हम्म. जन्म आपण घेतो, तर मुळात आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये सांगितलंय की जन्म दुःख असा त्यांचा अध्याय आहे. त्यामध्ये ते म्हणतात की मुळात जन्म कुविद्येचे फळ आहे, जन्म लोभाचे कमळ आहे, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन. आपण ज्ञानहीन अवस्था असते आपली, म्हणून आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण फसतो. आपण परत हे आपण जन्म घेतो. कुविद्या म्हणजे अविद्या, अविद्येलाच कुविद्या म्हटलंय. तर आणि लोभ, सगळे लोभ जन्मताच आपल्याला आपली आई वडील माझं माझं आपण ठेवतो, आपलं खेळणं आपल्या जवळ ठेवतो, असे सगळे आपले विकार सुरू होऊन जातात. आणि हम्म. मग जन्मभर आपण काय करतो की जन्म सुखाचा विसर, जन्मात आपण हा सुखाचा विचारही नाही करत. आपण जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला. आपण नुसत्या जन्मभर आपल्याच वासनांमध्ये राहून आपल्या इच्छांची पूर्ती करत करत हा सगळा जन्म वाया घालवतो. आणि मग आपल्याला भोगायला मिळतात ते हे तीन ताप आहेत. हे तीन ताप आपले कोणते आहेत, तर हे आध्यात्मिक ताप आहे, हे आधिभौतिक ताप आहे आणि आधिदैविक ताप आहे. तर आता जन्माला आल्यानंतर आध्यात्मिक ताप काय आहे, तर आध्यात्मिक ताप म्हणजे पहिला प्रथम तो सांगतात की देह इंद्रिय आणि प्राण याचेनी योगे आपण सुख दुःखे सिणे जाणं, या नाव आध्यात्मिक. म्हणजे देह इंद्रिय आणि प्राण है ना, म्हणजे आता या देहाला पुष्कळ रोग होतात. ते सगळे रोग हम्म. या आध्यात्मिक तापामध्ये येतात. पुष्कळांना तर बालपणीच ते विचारहीन असतात, हम्म. मेंटली रिटार्डेड असतात. मग हे भोग आपल्याला काय येतात, आपल्याला याचे प्रश्न पडतात की नाही. काही लोकांना सुंदर जन्म मिळतो, सगळ्या प्रकारचं सौंदर्य असतं, काही लोकांना मात्र असं आपल्याला भेदभाव दृष्टीच पडतो. आणि भेदभाव जिथे हम्म. दिसतो तिथे आपल्याला असं वाटतं की ईश्वराने असं का केलं, याच्या नशिबात असं का दुःख आलं, हा शरीराने अपंग आहे, किंवा देह इंद्रिय आणि प्राण याच्या योगे जितके जितके काही सुखदुःख आपल्याला दिसतात ना, की अंगावर कुरूज येणे, अंगावरच्या त्वचेचे रोग, डोळे नसणे, दृष्टी नसणे, कान नसणे, किंवा अपंग असणे, किंवा हम्म. इंद्रिय, हे सगळे जे आहेत याच्या योगे जे जे काही आपल्याला दुःख दिसून राहिलेले आहे या जगामध्ये, ते सगळे आध्यात्मिक ताप आहेत. ते सगळे आध्यात्मिक म्हणजे ताप जर आपल्याला अनुभवायला आले, कॅन्सर होतो हा. कुणाला, लहान वयात कोणी जातं है की नाही, मग आपल्याला किती दुःख होतं ना, असं वाटतं आपल्या नशिबी असं का आलं. आणि ते जर आपल्या अनुभवायला आलं, आपल्याला अनुभवायला आलं, तर मग तर आपल्याला देवावर फार मोठा असं वाटतं तू माझ्यावर अन्याय करत आहे. आणि पण यालाच म्हणतात पहावे आपणासी आपण. आपण हे ज्ञान घेतलं नाही, आपण आपल्याला पाहिलंच नाही कधी की आपण काय करत आहोत, आपली कर्म कशी आहेत. आपण याचा काहीच विचार करत नाही. आपण नुसतं माझं माझं मी, स्वार्थ, जिथे कुठे मला माझा स्वार्थ दिसतो, मला पाहिजे, आपल्या स्वतःच्या इच्छांच्या पूर्ती करता जेव्हा आपण असं संकुचित जीवन जगतो, तेव्हा मग हम्म. आपल्याला आपल्या पूर्वजन्म आणि आताचे कर्म याच्या सगळ्यांच्या या योगानी आपल्याला हे आध्यात्मिक हा पहिला ताप आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि मग दुसरा ताप कोणता आहे, तर तो ताप आहे आधी भौतिक ताप. मग आता हा आधी भौतिक ताप काय आहे, तर ते म्हणतात सर्व भूतांचे संयोगे सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे, या नाव आधी भौतिक. आधी भौतिक, आधी भौतिक म्हणजे आता सर्व भूतांचे संयोगे. सर्व भूत म्हणजे कोण आहेत, मग हे पशुपक्षी असतात ना, आपल्या आजूबाजूला हम्म. अनेक योनीत आहे. कोणी म्हणतं वाघाने खाल्लं, कोणाला सिंह खातो, कोणाला साप चावतो, है ना. असे पण प्रसंग येतात पहा कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये, की विंचू चावतो, समुद्रामध्ये गेले आहे आणि स्टारफिश अचानक कोणाला तरी चावतो आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू तिथेच ओढावतो, कोणी समुद्रात बुडून जातो. पंचमहाभूत आहेत ना, पंचमहाभूत म्हणजे हे भूतच आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याच्यामुळे कधी हम्म. कोणाच्या अंगावर वीज कोसळून पडते, आहे की नाही. म्हणजे हे सगळे आकाश म्हणजे आपण म्हणतो वीज आपल्याला, आणि तो गत प्राण होतो. मग त्याच्याच हम्म. बाबतीत असं का होतं, तर या भूतांच्या योगे या पशुपक्षी येऊन चावतात, किंवा त्यांच्यामुळे जे आपल्याला शरीराला त्रास होतो किंवा आपल्याला जो ताप होतो,
ज्याच्यामुळे आपण मृत्युमुखी पण पडू शकतो. अशा अनेक या 5 महाभूत कधी कोणी विहिरीत पडतं, कधी विहिरीचं हम्म. खोदकाम चालू आहे, कधी कोणावर भूकंप येतो आहे ना. हे जे सगळे आपण म्हणतो पर्वत, अगदी आपण अगदी. मनाली वगैरे सारख्या ठिकाणी फिरायला जातो सुंदर, आणि हम्म. आपल्याला लक्षात येतं कडे कोपारे सगळे पर्वत असे ढासळले आणि त्याच्यामुळे इतक्या बस मृत्युमुखी पडले. आपण अशा आता सगळ्या न्यूज चाललंय ऐकतो. मग हे बहुतेक. सगळे हा. हो. तर हे सगळे या सगळे हे मग भूत झाले ना, हे तर निर्जीव आहेत ना, हे पर्वत डोंगर, पण यांच्यामुळे कधी कधी आपल्याला मृत्यू ओढावू शकतो, असा आपल्याला जेव्हा अनुभव येतो. आणि मग काही जण त्याच्या खाली सापडतात, कधी खूप पाणी, नदीला पूर येतो है ना. म्हणजे हे सगळे हम्म. 5 महाभूत, हे सगळे 5 महापृथ्वीला भूकंप येणे है ना, आणि त्याच्यामध्ये नासधूस होणे किंवा ज्वालामुखी होणे. आणि अनेक प्राणी, अनेक प्राण्यांच्या योगे जर आपल्याला मृत्यू आला, तर आपण याला म्हणू की हा आधिभौतिक तापामुळे आपल्याला हा दुःख ओढावलंय आपल्या अंगावर. आणि मग ते आपल्याला दुःख होतं. आपल्या जर कोणी जवळचे स्नेही अशा ऍक्सिडेंट मध्ये जातात, कोणी बसनी टक्कर होते, म्हणजे काही निर्जीव आहे ना खरं बस, म्हणजे हम्म. भूत म्हणजे काय की तर त्याही गोष्टींमुळे आपला कधी कधी मृत्यू ओढवतो. आणि कार ऍक्सिडेंट होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आधिभौतिक तापामध्ये येतात. आणि मग तो आधिभौतिक ताप आपल्याला जेव्हा अनुभवायला मिळतो, परत आपल्याला दुःखाचा डोंगर आपल्याला असं वाटतं आपण अनुभवत आहोत. आणि आपल्याला याचं कारण मीमांसा आपण करायला लागतो की माझ्यावर आता हा का असा व्हावा, मी का अशा पद्धतीने मला दुःख यावं. आणि तर तो आधिभौतिक ताप आपण अनुभवतो आपल्या या जन्मापासून. जेव्हा आपण आपला प्रवास हा सुरू करतो आपला, तेव्हा आपल्याला या तापांमुळे कधी कधी आपल्या मनामध्ये खूप विषाद दुःख निर्माण होतं, आणि आपण अगदी आपली मनशांती, आपण अगदी डिप्रेस होतो अक्षरशः. म्हणजे आपल्याला काही सुचत नाही, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला कोणी कोणी आत्महत्या करतं. हा सुद्धा एक हम्म. आधिभौतिकच ताप आहे. की मन मन इतकं कमकुवत होतं ते, की आपण कडेलोट करून टाकतो स्वतःचा. अशा प्रकारचे सगळे हे आधिभौतिक ताप आहेत. आणि तिसरा ताप आपल्याला सद्गुरू सांगतात रामदास स्वामी की आधी दैविक ताप आहे. हा आधी दैविक ताप आध्यात्मिक झाला, आधी भौतिक झाला, आणि आता हा आधी दैविक म्हणजे मृत्यूनंतर, मृत्यूनंतर ओढवतात. म्हणजे शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना, स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदी दैविक. म्हणजे आपण जे शुभ अशुभ कर्मे आपल्या पूर्ण जीवनभराच्या प्रवासामध्ये करत असतो, काहीतरी शुभ कर्म करतो, काही अशुभ कर्म करतो. आणि अशुभ हम्म. कर्म जर जास्ती केले आपण, काही चोर असतात, काही डाकू असतात, ते खूप मारतात आहे ना, म्हणजे लोकांना मारतात. मृत्यू असे खूप शरीराने बलवान असतात. काही जण मनुष्य म्हणजे अंगबळ असतं काही लोकांवर. काही लोक द्रव्याच्या बळावर खूप बदमाशी करतात. काही लोक हम्म. म्हणजे शासन राजा असतो, तो कसाही वागतो, दुराचारी वागतो, आणि सगळ्या आपल्या प्रजेवर अत्याचार करतो. आणि अशा कुठल्याही एका बळाच्या आधारे जेव्हा आपण असे अशुभ कर्म करतो, तेव्हा देहांतीच आहे. आता हा आदिदैविक काय आहे, हे दोन ताप काय होते, हे आपल्याला देहामध्ये असताना अनुभवायला आले, त्याच्यामुळे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हे देहांती आपल्याला येतात, म्हणजे देह आपला गेल्यानंतर आपण स्वर्गात जातो किंवा नरकात जातो. आणि शास्त्राचा याला आधार आहे. त्यांनी एका शास्त्राच्या वचनाच्या द्वारेच हे सगळं लिखाण केलेलं आहे दासबोधामध्ये, स्वतःच्या हम्म. स्वानुभवाच्या आधारे. त्याच्यामुळे हे शास्त्र याला बेस आहे, आधार आहे. हे काही त्यांनी निराधार कथन नाही केलेलं आहे या गोष्टी रूपाने. तर हा देह अंत झाल्यानंतर आपण जी कर्म करतो पूर्ण, कारण सृष्टी ईश्वराने ही नियामक काही सूत्र लावलेली आहे. कारण त्याच्या सृष्टीच्या नियामकतेच्या विरुद्ध आपण जाऊन वागू शकत नाही, कारण कुठला तरी नियम लावल्याशिवाय ती चालू नाही शकणार ना. आणि हम्म. सगळे नाही तर आपल्याला मनाला येईल असं आचरण करतील, आणि ते न व्हावं म्हणून देहांती, देह संपल्यावरही यम यातना असतात. मग तो स्वर्गात नाही जात त्या मनुष्याचा देह, तो या नरक योनीमध्ये जातो. आणि त्या नरकामध्ये तो यम जो आहे त्याची तर खूपच जास्ती, म्हणजे आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक हे तर काहीच म्हणजे पेन नाहीयेत, हे काहीच. म्हणजे आपल्याला याच्या मानाने कितीतरी पटीने, अनंत पटीने यमयातना आहेत. कारण तो आपल्याला तेलात तळतो, हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत, या शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्या ध्यानावस्थेमध्ये या योगी आणि ऋषी यांच्या अनुभवाला आलेल्या आहेत त्या. काय आणि म्हणून त्यांनी त्या कथन केलेल्या आहेत की आपण एका जेव्हा आपल्या आत्मज्ञानाने समाधी अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपण त्रिकाल, ते म्हणतात ना त्रिकालज्ञ, असा शब्द आहे पहा. हम्म. आपण हा शब्द प्रयोग वापरलो, त्रिकालज्ञ आहे, संत त्रिकालज्ञ आहे, म्हणजे तिन्ही काळांचं ज्ञान आहे, काळातीतही आहे. म्हणजे काळ संपल्यावरही जो तो काळ असतो, म्हणून त्यांना आत्मे दिसतात, त्या आत्म्यांचं ते नियंत्रण करू शकतात.
आणि या देहानंतर येणारे हे जे आदिदैविक ताप आहेत, या यमाचा हा आपल्यावर असणारा दंड आहे. आणि तो तर खूपच जास्ती कठीण आहे. त्याच्यामुळे तो मरणाअंती आपल्याला येणारा हा ताप आहे. त्याचा आपल्याला अनुभव जरी नसला, आपल्या सामान्यतः आपल्याला पहा विसर पडतो. नाहीतर आपण समर्थ रामदास स्वामींनी आपण जेव्हा गर्भामध्ये असतो की नाही, बाळ जेव्हा 9 महिने गर्भामध्ये असतं, त्या गर्भयातना सुद्धा लिहिलेल्या आहेत. आता पहा म्हणजे संतांची संवेदनशीलता किती असली पाहिजे, की त्यांना आपण म्हणतो ना जाणीव. मी विसरली, काही लोकांना 10 वर्षापूर्वीच खूप छान आठवतं, काही लोकांना अगदी बालवयापासूनच खूप छान आठवतं. तर ही जी असते ना स्मरण शक्ती म्हणतात याला, मग ही पण एक शक्ती आहे. मग संतांना ना त्या गर्भावस्थेत त्यांचं असलेलं स्मरणही त्यांचं कायम असतं. असं कुठेतरी एक शास्त्र आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांनी कसं लिखाण केलं, त्याच्याशिवाय त्यांना त्या वेदना त्यांना त्या लक्षात येतात. आणि म्हणूनच ते म्हणतात की अरे या जन्म मरणाच्या चक्रातून वाचा. कारण हे फार अतिशय घोर कष्ट आहेत. या 9 महिने त्या बाळाला किती वेदना होतात. आणि तो बाळ इतकुशा, आता आपणही सहज विचार करू शकतो हा, की त्याला केवढीशी जागा असते. बरं, त्याला जागा तर कमी असते, त्याचे सगळे जे द्वार असतात तो स्वतः काहीच करू शकत नाही. तो परावलंबी जीव आहे. आता परावलंबी जेव्हा जीव असतो, तेव्हा आपण आताही जरी विचार केला, जर आपण दुसऱ्यावर अवलंबून जेव्हा जीवन जगतो की नाही, तेव्हा आपण विष्ठेत पडलो आहे. पुष्कळदा आपलं बाळ पहा, आमचं बाळ असतं, आई कामात असते आणि तो ना बाळ त्याच्या स्वतःच्या विष्ठेतच खेळत असतो. म्हणजे असं पुष्कळ, कारण त्या आईला लक्षात येत नाही बाळाने इशी केली आहे, म्हणजे विसर्जन केलं आहे मला, आणि ती बिचारी कामात असते. तर त्या बाळाला तितक्या वेळ तो त्रास आहे बरं, तो त्या विष्ठेमध्ये बिचारा तो तडपत असतो तिथे, पडलेला. त्याला वाटत हो. आणि पण तो सांगू शकत नाही. म्हणजे हा सुद्धा एक जो म्हणजे ह्या सगळे हे ताप आहेत हे सगळे. तर या तापातून मुक्त व्हा असं म्हणूनच ते आधी आपल्याला सांगतात की अरे तुम्ही अनुभवाला येतो, तुमच्या तुमच्या रोजच्या जगत असताना तुमच्या अनुभवाला आलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला कसं काय हा सुटत नाही. म्हणजे हे जे आपल्याला आता ताप आपल्या काही अनुभवाला नाही आले का. आपण जन्माला आलो, आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला या सगळ्या दुःखांनी आपण दुखावलो गेलेलो आहोत. आणि तरी हम्म. सुद्धा आपल्यामध्ये आत्मज्ञानाची ती जिज्ञासा जागृत होत नाही तरी सुद्धा. कारण आमच्या गुरुमौलींनी आत्ताच यावर्षी जेव्हा ते आमच्या पत्रभेटचा अष्टलक्ष्मी विशेषांक त्याचं प्रकाशन सोहळा आपल्या गुरुग्रामला साजरा केला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी अलक्ष्मी आहे ना, ती क्षुधा आणि तृष्णा आहे. तर या क्षुधा आणि तृष्णा या माणसाच्या संपतच नाही. त्याला आसक्त, त्याला आसच राहत, त्याला सतत असं वाटतं की आज तो ठेवतो, की आशा ठेवतो की नाही आज दुःख आहे पण उद्या सुख असेल कदाचित, नाही उद्या सुख असेल कदाचित. कारण इंद्रियांना आपण वश झालेलो असतो, आपल्याला इंद्रिय सुख इतकं आवडत असतं की आपण आपल्याला हा रोजचा अनुभव असतो की नाही रे बाबा, हा संसारामध्ये कोणी सुखावला. असं सद्गुरू सांगतात, त्याने सांगतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर असा कोणी नाहीच आहे. आणि तुम्ही म्हणून हे पटवूनच घ्या. हे पटल्यानंतर तुम्हाला आणि स्वतःच्या अनुभवानी तुम्हाला हे समजल्यानंतर तरी तुम्हाला हे अध्यात्मशास्त्र विद्येच्या अभ्यासाला लागा. मग आधी मग आधी आत्म्याचा आपण कोण आहोत, कशासाठी आलो, आपलं प्राप्तव्य काय, आपलं लक्ष काय असलं पाहिजे. हे काय नुसतंच आहार भय निद्रा मैथून असं करून आपण निघून जाणार का. मग ही वीण वाया गेली असं म्हणतात संत. तर नाही, रामनाम घ्यायसाठी आपण आलो. कारण आपल्या एक एक या ज्या सेल्स आहेत, या सगळ्या शुद्धीकरण क्रिया आपली होऊन जायला पाहिजे. आणि ती पूर्ण शुद्ध होऊन जेव्हा आपण खूप नामस्मरण करतो, जेव्हा आपण भक्ती मार्ग कुठला तरी ईश्वराच्या चिंतनात सातत्याने ठेवतो, तेव्हा आपोआप आपले हे सगळे ताप असे गळून जातात. आणि हीच हीच गंमत आहे, हेच गूढ आहे, हेच खरं गूढ आहे. जे मला असं वाटतं की जे संत आपल्याला कळवून सांगतात आणि त्यांना ते गूढ कळलं, आकळलं, आणि ते त्या तापातून मुक्त झाले. मग मुक्त झाले, मग ते तेच म्हणतात मुक्ती म्हणजे काही ही मरणानंतर अनुभवण्याचा विषय नाही आहे. तुम्ही हम्म. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली तर पहा की 12व्या 13व्या वर्षीच मुक्त झाली ना, ती 16व्या वर्षीच. म्हणजे तिचं सगळं ज्ञान तिने आकलन करून ती संपलं, ती देह ठेवून दिला. काहीच म्हणजे त्यांना हम्म. उरलंच नाही आता काही करण्यासारखं. तर अशा कुठल्याही वयामध्ये म्हणजे आता त्यांना तर लहानपणापासूनच खूप म्हणून ही एक सारखी सारखी ओवी आपल्याकडे वारंवार येते की तैसा संसारे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. म्हणजे जो खऱ्या अर्थी जेव्हा ज्या व्यक्तीला या तिन्ही तापातून नैराश्य येऊन तो म्हणतो की आता संतांजवळ जातो किंवा एखाद्या अशा ग्रंथाला शरण येतो आणि म्हणतो बाबा
आता देवा मला सांग तू आता मी याच्यातून कसं सुटू, खऱ्या अर्थी असं वाटलं पाहिजे. हम्म. आणि मग तो जीव जो आहे तो सातत्याने स्वतःला या अध्यात्म विद्येच्या शास्त्रामध्येच आणि चिंतनामध्ये स्वतःला ठेवू शकतो आणि ठेवावं. आणि त्यातून मग त्याला त्याच्या स्वानुभवातून असं त्याला समजतं की अरे हे तर मी उगीच घाबरत होतो, हे ताप सहज जाण्यासारखे आहे. आणि याच्यासाठी ईश्वर काय करतो की त्याला माहिती आहे की मनुष्य काही हे मानणार नाही, कारण त्याला माहिती आहे आता ईश्वर दिसत नाही ना, ती शक्ती दिसत नाही पहा, ती कार्य करताना दिसते पण ती तशी दिसत नाही. आणि जे दिसत नाही ते मनुष्याला असं वाटतं की हे नाहीये, आम्हाला खोटं सांगू नका, हे दिसत नाही. हम्म. म्हणून त्यांनी काही सूक्ष्म जीव निर्माण केले आहे ना, बॅक्टेरिया, व्हायरस. जे ते म्हणतात, देव म्हणतो पहा मी सूक्ष्माती सूक्ष्मही निर्माण करू शकतो. तुला दिसत नाही डोळ्यांनी साध्या, पण आहे ना, ऑक्सिजन गॅस दिसत नाही पण तो आहे ना बाबा, तो तू रोज श्वास घेतोय सोडतोय. तर अशी काही त्यांनी कमळ, कमळ आहे. आता कमळाचं जे आम्हाला गुरुमाऊली आमची नेहमी हे कमळाचं उदाहरण देते की कमळाच्या फुलाकडे कधी पाहिलंय का, की कमळाचं फुल तर त्या चिखलात येतं, पूर्ण पाण्यात तो चिखल असतो सगळा, आणि त्या चिखलातून ते वर येतं है ना. आणि ते वर आल्यानंतर त्या चिखलाचा त्याच्या अंगावर स्पर्शही नाही उडत. म्हणजे त्याच्या पानावर जर आपण ते पाणी टाकू पाहिलं तर त्या पाण्याचं पण थेंब राहत नाही हा. आणि तो ते तिथून जातं, कारण ज्या चिखलातून ते वर आलं, म्हणजे आपण म्हणू ज्या जन्माला मी आलो तो चिखल आहे सगळा, ती सगळी हम्म. दुर्गंधी आहे. म्हणजे या शरीरातलं ते म्हणतात एकही अवयव असा नाही की ज्याच्याकडे आपल्याला असं वाटलं पाहिजे की वा किती सुंदर आहे. या सगळ्या नाकामधनं त्यांनी इतकं त्याचं या शरीराचं हे केलेलं आहे की इथे सगळीकडे दुर्गंधी आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये काय असं वाटतं काय माहिती, तुम्ही आजन्म या देहाच्याच सगळ्या वासना तृप्त करायला सगळा आपला वेळ वाया घालवतात, तर असं करू नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दलपत्राच्या सारखं तुम्ही या संसारात राहूनही आपण या त्रिविध तापांपासून मोकळे होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. हम्म. तर अशी म्हणून ती आहे काही एक गोष्ट जी, ज्याला म्हणतात की पहावे आपणासी आपण. कारण आपण आपल्याकडे पाहतच नाही, आपल्याला दोष दुसऱ्यात दिसतो आणि आपण आपल्याला पाहायचं विसरतो. आणि हे आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान आहे. दिवसभरात आपण आपल्याला पाहिलं पाहिजे, आपल्या मनामध्ये कसे विचार येतात आहे, आपण कुठलं कर्म करत आहोत. आणि मग सगळे हे समजावून घेतलं पाहिजे. शास्त्रामध्ये सगळे सांगितले आहे की कुठलं सत्कर्म आहे, कुठलं दुष्कर्म आहे, है ना. हा सगळा मग तो सगळा भाग केलेला आहे त्याचा. आणि तो सगळा जर ती विद्या शिकून घेतली तर आपण या सगळ्या तिन्ही ताप आपल्याला आपण भोगत असून सुद्धा संत म्हणजे आपल्याला आपण त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो. असे हे तीन ताप आहेत आणि ते फार अतिशय भयावह दुःख आणि सतत संभ्रमात पाडणारे, संशय निर्माण करणारे. आणि म्हणून मग ती संशयात्मा विनश्यंती असं म्हटलेलं आहे. तर ह्या तीन तापांचं हे वर्णन आहे. आणि हे अतिशय क्लेशदायी आहे. आणि आता या तीन तापापासून तुला काही मला अजून पुढे विचारायचं असेल तर तू विचारू शकते. हो हो, खूप म्हणजे छान तू सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलं काय असतं. पण मला असं वाटतं तू लहान मुलाचं उदाहरण दिलं की तो म्हणजे विष्ठेमध्ये पडलेला असतो, तर असं मला वाटतं की सगळं मनुष्य पण तो फिजिकली मोठा झालेला असतो पण आहे तो लहान मुलच. मला तुझ्या आता सांगण्यावरून असं वाटलं, एक डोक्यात विचार आला की त्याला माहिती आहे की हे सगळं विष्ठा आहे पण तरी तो त्याच्यातच पडलेला आहे. म्हणजे आपल्या आईची वाट पाहत पडलेला आहे त्याच्यात की कुणीतरी काढेल त्याला. पण जेव्हा की तू जे सांगितलं की इतकं बरोबर. छान सोपा उपाय आहे त्याच्यावरती की तुम्ही देवाचं नाम घ्या, तर ते हो. ऍक्च्युली हे पाहिल्यानंतर लोकांना आणखीन कळेल, आणखीन छान. ते लोक हो. जर कोणी एक पण जर फॉलो करेल, इवन मी स्वतः पण. म्हणजे तू सांगितलं की सगळ्याच प्राण्यांना या तिन्ही तापांमधून जावं लागतं त्यांच्या हो. लाईफ टाईम मध्ये. तर असं कुणी हो. आहे की जे ह्याच्याशी मुक्त आहे, म्हणजे आधीपासूनच मुक्त आहे किंवा त्यांनी मुक्त झालेले आहे? आणि दुसरा प्रश्न ह्याच्याशीच रिलेटेड की हे ताप न व्हावे किंवा कमी व्हावे किंवा सोसायला थोडस इझी होऊन जावे, तर असं काय आहे की, कारण त्याच्याशी वाचू तर शकत नाही आपण, पण त्याला म्हणजे थोडस आपल्याला शक्ती मिळेल की थोडं इझी बरोबर. आपल्याला येते, तर काय उपाय आहे त्याचे? हे दोन प्रश्न. हो. हो. तर आम्हाला आमचे सद्गुरू असं सांगतात की हे जे देवतांचे अवतार आहे ना, आपण म्हणतो की रामकृष्ण आदी अवतार जे आहेत, तर हम्म. त्यांचे जन्म पहा यज्ञ यागातून झालेले आहे. म्हणजे साधारण जन्म योनीतून जन्म नाही आहे. म्हणजे ते पायस दिलं आणि ते त्या म्हणजे ते काय यज्ञ झाल्यानंतर त्या हम्म. यज्ञ देवतेच्या कृपाशीर्वादातून
मग ते रामाचा जन्म किंवा कृष्णाचा जन्म आहे. तर हे जे देवतांचे साक्षात अवतार आहेत, त्यांना जन्माचं ते दुःख नाहीये. परंतु संतांचं विशेषत्वानी म्हणून आपण जास्ती संतांकडे शरण की जातो, की संत हे जन्माला येताना ते सामान्यतः सामान्य सगळ्या क्लेश त्यांना होतात. आणि हे जीवन जगत असताना त्यांना त्याच्यातून लवकर फार त्यांच्या जीवनामध्ये हा विचार येतो की या सगळ्या तापामधून सुटण्याचा मार्ग ते शोधायला जातात आणि त्यांची तीव्रता ते करण्यापाठीमागची जास्ती असते. आणि त्याच्यामुळे संतांची विशेषत्वानी आहे. समर्थ रामदास स्वामींचं उदाहरण घ्या, कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांचं हम्म. उदाहरण घ्या. आपण जरी संत चरित्र वाचली तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते सामान्य गृहस्थ होते. तुकाराम महाराज तर अतिशय त्रासले होते ते तर. त्यांना हो. 2 पत्नी होत्या आणि खूप त्यांच्यावर हे झालं आणि त्याच्यानंतर त्यांना तो विषाद निर्माण झाला आणि ते त्या ग्लानीत असताना त्यांना ते त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांच्या सद्गुरू आले आणि त्यांनी म्हटलं की आता तू रामकृष्ण हरी म्हण आणि याच्यातून सुट. तर असे संतांच्या मग त्यांची जी स्पीड होती. तर आता आपण काय करतो, आपण आळस करतो. आपल्यालाही माहिती आहे, हम्म. पण आपली मग स्पीड नाहीये. ते म्हणजे मग ते नामस्मरणालाच लागले. आता साधं उदाहरण वाल्मिकी है ना. वाल्मिकी तर किती मोठा महापापी होता हो. है ना. महापापी होता, त्याला अगदी. राम नामही उच्चार येत नव्हता. पण ते नारद मुनी सहज आले, त्यांनी अगदी म्हटलं बस राम म्हणतो म्हणे, रामही नाही म्हणतायत. आणि तू मरा. जाऊन दे म्हणे घरी पुढे तुझं हे हा. तर तो वाल्याचा वाल्मिकी झाला तर तो मरा 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 मराच म्हणत राहिला. फक्त त्यांनी काय विश्वास ठेवला की या नारद मुनींनी मला. तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की त्यांनी भविष्यकाळ पाहिला. आहे ना. वाल्मिकींनी बदला हम्म. भविष्य म्हणजे शतकोटी भविष्य श्रीरामाचं चरित्राचं गायन केलं त्यांनी. म्हणजे या नामामध्ये किती शक्ती आहे याची उदाहरणंही आपल्याला सगळी दिलेली आहेत, आपल्या समोर आहेत. आणि ते खोटे नाही आहेत. कारण की कवी झाले ते तर आणि भविष्य बदल आहे ना. म्हणजे काय याच्यावर आपल्याला काय कळलं की भूतही कळतं, भविष्यही कळतं त्यांना आणि वर्तमानात तर ते असतातच. तर त्रिकालज्ञ असतात संत, हे त्रिकालज्ञ होतात आणि कोणीही होऊ शकतो. या शक्ती आपल्या अंतर्भूत आहेत. आपण त्या जागवत नाही आणि त्याचं जागरण हम्म. करण्यासाठी खरं तर सातत्याने या अध्यात्मशास्त्र विद्येचा हा अभ्यास आहे. आणि या भजनाला संत लागले. संतांनी समर्थ रामदास स्वामींनी लगेच सावधान म्हणतात क्षणी वयाच्या 12व्या वर्षी पळ काढला आणि खूप उग्र साधना केलेली आहे. म्हणजे 12 वर्ष ते सकाळी जाणं त्या गोदाच्या तिथे त्यांनी तिथे ते जप तप करणं, गायत्री पुरस्चरण करणं, त्याच्यात आळस नाहीये. मग आता आई आपल्याला अभ्यास जो जितका जास्ती स्पीडनी करेल तेवढ्या त्याला फळ लवकर लवकर प्राप्त पण होतं ना. आमची गुरुमाऊली तर म्हणते की 3 मिनिटात है ना, 3 तासात असं ती स्पीड आहे. म्हणजे ते ती तेवढी तुम्ही कारण एकाग्र होऊन सगळं जीवभाव सगळा लावून आपला पुरा दम लगा के तर अशा पद्धतीने जर आपण त्या नामस्मरणाला लागलो आणि अतिशय या संसाराकडे पाठ फिरवली तर आणि पाठ फिरवणं म्हणजे सोडून जाणं असं नाहीये. त्यामध्ये आपल्याला ते सांगतात की जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, बळे विरक्त सर्व काळ. म्हणजे ज्ञान बळावर, कुठल्या बळावर मग हम्म. आपण तो विरक्त आहे किंवा कुठल्या बळावर तो मुक्त आहे. तर ज्ञान बळ हे त्याच्याजवळ असतं आणि या ज्ञानाच्या बळावर हेच ते आत्मज्ञान जो पहिल्या ह्याच्यात आपण सारखं सारखं म्हणतोय, एक हम्म. आत्मज्ञान झालं की आमच्या गुरुमाऊलीने एक फार सुंदर अभंग घेतलेला आहे. या कीर्तन कौस्तुभ या ग्रंथामध्ये त्यांचा एक फार सुंदर अभंग आलेला आहे. है ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. है ना. कामक्रोध अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करीता तो. आणि पुढे ते असं म्हणतात की हे जे आपले आहेत सगळे, तुका म्हणे गेली व्यर्थ वाया वीण, जैसा मृगशीण मृग जळी. म्हणजे आपण आयुष्यभर काय करतो की आपण मुक्तच असतो, आपण खरं तर मुक्त आहोत. परंतु आपण हम्म. काय करतो, माझं माझं म्हणून आपण बद्ध अडक. होऊन गेलेलो आहे. हा, आपण हम्म. बद्ध होऊन गेलेलो आहे. आपण त्या आत्म्याला जाणत नाही. तो आत्मा जर परमात्म्याचा अंश आहे, देवानी जर त्या त्या स्वतःच्या अंशातनं मनुष्य जन्म ही आकृती निर्माण केली त्यांनी आणि एकच अशी आहे मनुष्य मानव देह ज्याच्यामध्ये तो स्वतः येऊन बसलाय. आणि त्यांनी म्हटलं की तू मला इथे अनुभव करू शकशील. परंतु आमची गुरुमाऊलींनी या सुंदर अभंगामध्ये इतकं सुंदर विस्तृत करून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण हा आत्मा या अनात्म गोष्टींसोबत याची गाठ पडली. म्हणजे आपण काय समजतो
मी म्हणजे माझा देह. मी म्हणजे माझा देह नाहीच आहे. मी या देहापासून, या मनापासून, सगळ्यांपासून मी असा साक्षीभूत असा वेगळा आत्मा आहे. आत्मा रूपाने आहे. आणि तो आत्मा हम्म. त्या परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळे गुण आहे. आणि तो साक्षी, मग आपण म्हणतो ना की कसं काय बुवा हे आपल्याला आपल्या जन्म मरणाची नोट डाऊन होतं. तर तो साक्षीभूत जो आत्मा आहे ना, तो आपल्या इतक्या जवळ आहे. तो जीवात्मा आहे ना. तो आपण एक शब्द ऐकला असेल, जीवात्मा परमात्मा आहे ना, आत्मा जीवात्मा. तर त्या जीवात्म्याशी तो आत्मा चिकटला, म्हणजे म्हणून प्राण आले आपल्यामध्ये, आपला जन्म झाला. आणि मग तो हम्म. इतका चिकटला की त्याला काय वाटलं की हा जो देह मला मिळालाय वरचं कातडं म्हणजे मीच आहे हा. ऍक्ट तर हम्म. तसं नाही आहे ते. आणि मग तो साक्षीभूत, मग तो सगळ्या या इंद्रिय, सगळ्या विषय वासना पूर्ण करायला सारखा, मग तो आपला स्वार्थी स्वभावाने ते सगळं आपल्याला घे 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 अशा पद्धतीने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, मग आपल्यामध्ये हे गाठ पडते. ती गाठ आहे, ती जीवात्म्याशी आपल्या आत्म्याशी अशी ती गाठ आहे. आणि ती गाठ उकलतात सद्गुरू. आणि ते जेव्हा हे असं करतात तेव्हाच आपल्याला खरं आत्मज्ञान होतं. आणि मग हे असे आत्मज्ञानी आणि विवेकी पुरुष असतात, ते मुक्त आहेत. ते मुक्त आहेत. कमल ते मग दलापत्राप्रमाणे ते मुक्त. छान, तू खूपच छान सांगितलं. आणि तू मध्ये बोलताना पूर्वजन्म पण बोलली, तर ह्याच्यामध्ये हे जे हो. तिन्ही ताप आहेत, तर ह्याच्यात पूर्वजन्माचं पण म्हणजे त्याच्यापासून पण असतं की फक्त याच जन्माचे आपल्याला ते भोगायचे असतात आणि मग देहांती तर नाही आहेच नाही, म्हणजे ते तर याच पूर्वजन्माचं जन्म. नाही ना, हे जन्मोजन्मांचे आहेत. हे सगळे आहे. जन्मोजन्मांची आहेत हे. ओके. हे चक्र हम्म. सतत, हो, त्या जन्मामध्ये आपण जे काय कर्म केले त्यानुसार मग आजचा जन्म मिळतो. काही लोकांना ब्राह्मण कुळात मिळतो. काही म्हणून तर म्हणतात की हरिभक्तांच्या कुळी जन्म व्हावा, कारण तसं वातावरण मग बालपणापासून मिळतं. आणि हम्म. तुकाराम महाराज तर मागणी मागतात आहे ना, हे जीव दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि मग त्यांना ते हम्म. विसर नाही होत. आता ज्ञानेश्वर माऊली याचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वर माऊली सारखे जे आहेत भक्त, ते त्यांच्या पूर्वजन्मी म्हणजे कृष्णच होते ना ते. कृष्णच होते. आणि कृष्णानेच परत जन्म घेतला. मग हे संत जे सगळे असतात ना, हे ते देवच असतात. पण देवांना मग संतांच्या काया धरून खाली उतरतात. ते थोडस कष्ट होतात स्वतःच्या देहाला. आणि तुकाराम महाराज मागणी मागतात की कर तू, कारण आम्हाला फार गोडी वाटली. नुसतं स्वर्गामध्ये हम्म. स्वर्गसुख उपभोगण्यामध्ये काय आनंद आहे ना. आम्ही परत कातडीने जन्म, मग त्यांना देह दुःख नाही आहे. पण त्यांना हे दुःख नाही, कारण त्यांचे पुण्याचं बळ इतकं आहे, त्यांच्याजवळ ज्ञानाचं बळ, हो. की ते अलिप्त आहेत. आणि ते परत परत जन्म घेतात संत म्हणून, कारण देवाला सगळ्यांना आपल्याला गुरु कार्य सतत सातत्याने करायचं आहे. मग गुरु रूपात ते अवतरण करत असतात. म्हणून श्रीपाद हम्म. श्री वल्लभ स्वामी, श्री दत्तात्रेयापासून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, मग नृसिंह स्वामी, हे सगळे अवतारही पुरुष आहेत. ओके. यांना हे जन्मापासूनच ओंकारच म्हणाले ना नृसिंह स्वामी. हम्म. आणि ह्या कथा नाहीच आहे, हे सत्य आहे, ह्या अलीकडच्या काळातलं आहे. आणि याच्यावर कोणी संशय तर घेऊच नाही. कारण गजानन महाराज, आमचे सद्गुरू माऊली, हे सगळे काय ते खाली अवतरण घेतात, कारण आपल्यासारखे अनेक त्यांना शिष्यांना सांभाळायचं असतं. त्या त्या काळामध्ये ते हम्म. ते संत गुरु कार्य करतात. आणि देवाला गुरूंच्या माध्यमातूनच ज्ञान मिळू शकतं. हे जे हो. 3 ताप आहेत, याचं ज्ञान आपल्याला गुरुच करून घेऊ शकतात. खरी याची गोष्ट आहे. आपल्याला आपल्याला कळत नाही. पहा ना, आता कुठे कळतं. आपण जर आता सहज विचार केला, मला तर नसतं कळलं. तर हो. ते बोट दाखवून ती आई म्हणते की या अभ्यासाला लाग, कारण हे ताप आहेत बेटा, हे तुला कळत नाहीये. आणि ते अज्ञान आपलं दूर करतात. आणि म्हणून पूर्वजन्मापासून आपल्याला हे जन्मोजन्मी अखंड चक्र आहे. खूप आहे. आणि म्हणूनच मग आपण म्हणतो ना, असं का झालं, तर त्याची सगळ्याची उत्तरं तीच आहेत. स्वतः म्हणून पहावे आपणाचे आपण. आपण सतत आपल्याला बघायचंय, आपल्यातच दोष आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्यावर आरोपण हे करणं म्हणजे उगीच वेळ वाया घालवणं. तर खरं म्हणजे खूप छान तू सांगितलं. आणि मला असं वाटतं की आधीचे लोकांचं हे होतं की म्हातारपण आलं की मग ते अध्यात्माकडे वळतील. पण आता नाही. जेवढं लवकर या फील्डमध्ये म्हणजे इथे आपण लक्ष दिलं, आणखी स्वतःवर काम करणं चालू केलं, तर मला वाटतं तेवढं आपल्याला नंतर जो त्रास आहे तो कमी भोगावा लागेल. आता ह्या तर मी जसं सांगितलं की कोणी म्हणतात की आम्ही याच्यावर विश्वास नाही ठेवत. तर मग हो. गर्भामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हाही तर आपल्याला आठवत नाही ना. आपण म्हणू आपल्याला किती आठवतं, आपल्याला नाही आठवत ना आपलं बालपणीतल्या आता सगळ्या दुःखांचं काय आपल्याला. देवानी एक थोडस आपल्यावर कृपाच केली आहे की हम्म. त्यांनी थोडस कुठेतरी पाठीमागचा भूतकाळ आपण थोडा थोडा विसरतोय. नाहीतर तर मग कठीण झालं असतं आपल्याला हे जीवन जगणे.
त्या दुःखाचं जर आपल्याला स्मरण सातत्याने तेवढ्याच तीव्रतेने राहिलं असतं तर हा. तर ते आपण विस्मरतो. कधी कधी हा थोडा ठीक आहे, पण संतांना हे विस्मरण होत नाही. संत म्हणतात, अरे बापरे, अवसर बार बार नाही आवे, लवकर लवकर हम्म. याच्यातून तुम्ही सुटून जा, कारण हे काही खरं नाही. याच्यामध्ये हे स्मरण ठेवा, उलट हे स्मरण ठेवा की तुम्हाला हे सगळे ताप आहेत, आणि या तापाच्या भीतीने म्हणजे याच्यातून तरी निदान हे निदान हे स्मरण संत आपल्याला करून देतात. मग आपल्याला विस्मरणात फार पटकन जातं. आपल्याला एक दुःख आलं की आपण दुसऱ्या दुःखापर्यंत आपण त्या काळात परत तो संसार तेवढ्याच तर चवीने आणि तेवढ्याच रुचीने करायला सुरुवात करतो. तसं न करता ताबडतोब आपण आपल्या नामस्मरणामध्ये, संत ग्रंथ वाचनामध्ये संत चरित्र वाचावी, आणि त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की संतांवरही असे प्रसंग आले असते. नाम घ्यावं. आमची गुरुमावली म्हणजे हो. नामात ठेवा. खूप विचार करतो आपण सातत्याने. आपण आपल्याकडे जर बघितलं ना, तर दिवसभरात आपण सतत संसाराविषयीच्या विचारांमध्येच असतो. ते विचार हो. घालवून ते घालवून नसतील तर सतत राम 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 म्हणत राहावं. श्री दत्त म्हणत राहा. नाही खूप अभ्यास ज्ञान काही गरज नाही, ज्ञानाच्या गप्पा गोष्टी त्याच्यामध्ये हो. फक्त लागणं जरुरी आहे. कारण त्या लागण्यामुळे काय होतं की आपले विचार कमी होतात, निर्विचार होतो आपण, आणि मग निस्वार्थी होतो आपण. तर खरंच ज्योतिताई, खूपच छान तू या तिन्ही तापांबद्दल डिटेलमध्ये सांगितलं. आणखीन एक सोपा उपाय पण सांगितला की कसं सगळे लोक ह्याच्यातनं सुटू शकतात. तर नामस्मरण म्हणजे हा खूपच खरंच म्हणजे जास्ती काही करावं न लागणारा असा हा उपाय आहे की तुम्ही कुठे पण असाल तिथे तुम्ही हे करू शकता. काही खूप तुम्हाला काही पूजा आणि हे सगळं करण्याची पण गरज नाहीये. आणि ह्याच्याबद्दल मला वाटतं आपण एक वेगळा एपिसोड नक्कीच करू शकतो, कारण ह्याच्या नामस्मरणाबद्दल पण तुला तुझ्याजवळ खूपच म्हणजे खूप मटेरियल असेल सांगण्यासारखं, मला असं वाटतं. तर मी आत्ताच तुला इन्व्हाइट करते की आपण ह्याच्याबद्दल पण एक एपिसोड करू. आणि याच नक्की. नोटवर मी आजचा हा एपिसोड इथे संपवते आणि आपल्या व्ह्युअर्सला मी रिक्वेस्ट करते की जर तुमच्याजवळ आजच्या टॉपिक बद्दल किंवा मागच्या आमच्या एपिसोड बद्दल काही पण आणखीन प्रश्न असतील, तुम्हाला विचारायचे असतील, तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा आणि रेवतीताई विल बी हॅपी टू आन्सर देम. सो याच ह्याच्यावर आपण आजचा एपिसोड हा इथे संपवू. पाहत राहा सिम्पली स्पिरिच्युअल. नमस्कार.